नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. बरोबर 3:30 वाजता प्रथेप्रमाणे केंद्रीय निवडणूक आयोगाची दिल्लीमध्ये पत्रकार परिषद होत आहे आणि आपल्याला अंदाज आहे की महाराष्ट्र राज्यातल्या आणि आपल्या झारखंड राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा आज होईल. आणि म्हणून दोन मुद्द्यातनं मी हे टॅग केलंय की आजच्या स्थितीमध्ये महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती काय आहे. कारण सुदैवाने या राजकीय परिस्थितीचं आकलन करण्याची संधी गेल्या 15 दिवसामध्ये वेगवेगळ्या कारणांनी महाराष्ट्रभरात फिरल्यानंतर मिळते आहे की साधारणपणे आता महाराष्ट्र काय विचार करतो आहे. काही मतं असतील तर ती सुद्धा तुम्ही जरूर ह्या व्हिडिओच्या लाईव्हमध्ये तुम्ही टाकू शकता, विचारू शकता. त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्न करू. आज महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होत असताना मुळात निवडणूक म्हणूनच अनेक महत्वाचे मुद्दे चर्चेला येतील. कारण 2014 आणि 2019ला महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका झाल्या होत्या. आता किती टप्प्यामध्ये निवडणुका होतात, कारण टप्पे वाढले तर भारतीय जनता पार्टीचे जे स्टार प्रचारक आहेत श्री नरेंद्र मोदी, अमित शहा आणि महाराष्ट्र राज्याचे मर्यादित श्री देवेंद्र फडणवीस यांना प्रचारासाठी बराच वेळ मिळेल. आणि अशा पद्धतीची टीका पण विरोधकांनी केली होती जेव्हा लोकसभा निवडणुकीची 5 टप्प्यातली माहिती आली. आणि त्या 5 टप्प्यातल्या माहितीमध्ये लोकांनी असं म्हटलं की महाराष्ट्राच्या मर्यादेमध्ये 5 टप्प्याची निवडणूक कशी होऊ शकते जिथे केवळ 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्यातल्या निवडणुकीचे टप्पे किती हे फार महत्वाचं असणार आहे. बरं, हा योगायोग नाहीये आणि हा प्रत्येक सत्ताधारी पक्षाला प्रिव्हिलेज असतो की आजच विधान परिषदेच्या अनेक वर्षापासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त आमदारांसंदर्भातला निर्णय झाला आणि 12च्या आत त्यांचा शपथविधी होतोय. आणि महायुतीची एक संयुक्त पत्रकार परिषद पण आहे. साधारणपणे सत्ताधारी पक्षाला जो अंदाज येतो की केव्हा निवडणुका लागतील तर त्याचा पूर्ण फायदा सत्ताधारी पक्षांनी घेतला असं दिसतं आहे. सत्ताधारी पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेणं हे या सरकारच्या काळातल्या घडलेल्या निर्णय घेतलेल्या गोष्टीबद्दल थँक्स गिव्हिंग आहे किंवा महाराष्ट्राचे आभार वगैरे अशी जरी गोष्ट सांगितली जात असली तरी तिघांची मिळून संयुक्त पत्रकार परिषद म्हणजे लोकसभेला झालेली चूक टाळण्याचा प्रयत्न आहे. ती चूक काय होती तर लोकसभेला महायुतीतल्या घटक पक्षांची कुठेच तार जुळताना दिसली नाही. आधी जागा वाटपावर प्रलंबित राहिलं, नाशिक त्याचं उदाहरण आहे. नंतर उमेदवार फायनल होण्यावरून बराच काळ गेला आणि एक प्रकारे महायुतीला ह्या सगळ्या गोष्टीतनं जसा जसा टप्पा होत गेला तसा तसा त्या नाराजीचा, लोकांच्या जनभावनेचा, कारण त्यांच्या विरोधात जनभावना होतीच त्याही वेळेला. आणि म्हणून आता ते काय टाळत असतील तर संयुक्तपणे आम्ही तिघे हम साथ साथ हैं हे ते दाखवत आहेत. आणि अजित पवार यांना 55, एकनाथ शिंदे यांना काहीतरी 70-80 आणि भारतीय जनता पार्टी 150 ते 160 जागा लढवतील असं एक साधारण सूत्र जी चर्चा महाराष्ट्रात आहे त्याला कुठेतरी शिक्कामोर्तब होताना दिसेल. अजित पवार हे बाहेरून जाऊन निवडणूक लढतायत, तिसऱ्या आघाडीत जात आहेत वगैरे अशी जी कपोलकल्पित चर्चा होती त्याला सुद्धा आता इथे ब्रेक मिळेल. कारण ती संयुक्त पत्रकार परिषद तेव्हा होते आहे जेव्हा महाराष्ट्र राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका ह्या घोषित होत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 90% दोन्ही बाजूच्या म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीतल्या जागा वाटपावरती प्राथमिक चर्चा झालेली. दोन्हीकडेही अनेक जागांचे प्रश्न आहेत पण दोन्हीही आघाड्याच एकमेकांच्या समोर उभा ठाकतील हे आता जवळपास स्पष्ट होत चाललेलं आहे. आणि म्हणून निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातली वाढलेली मतदारांची संख्या, कुठे जास्त मतदार वाढलेत, किती महिला मतदार आहेत, कारण महिला मतदार यावेळेला फार महत्वाच्या असणार आहेत. त्यांना 50% या महिला मतदारांना सामोरे ठेवून तर 3 महाराष्ट्र सरकारने योजना आणल्यात. लाडकी बहीण, मुलींसाठीची शैक्षणिक सवलत आणि एसटी बस प्रवासामध्ये मिळालेली सवलत आणि त्याला काउंटर म्हणून मग सुरक्षेचा विषय. ह्या 50% महिला, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, अशा सगळ्यांची गोळाबेरीज होऊन आजच्या पत्रकार परिषदेतनं एका अर्थाने महाराष्ट्रातल्या निवडणुकीचा बिगुल वाजेल. कोल्हापुरातल्या तालमीत जसे पैलवान तयार असतात तेल लावूनचे सगळे पैलवान तयार आहेत. आता महाराष्ट्रातली राजकीय स्थिती काय? महाराष्ट्रातली राजकीय स्थिती साधारणपणे जर आपण बघितली तर महायुती सरकार, कारण अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर अधिक हे सरकार ज्या पद्धतीचा कारभार करते आहे त्याबद्दलचे जे वेगवेगळे प्रश्न आहेत, श्री मनोज जरांगे पाटील यांच्या निमित्ताने मध्य महाराष्ट्रात विशेषतः मराठवाडा आणि त्याला आजूबाजूला चिटकून असलेल्या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला आरक्षणाचा विषय आणि ज्याच्यातनं मराठा समाजामध्ये विशेषतः भारतीय जनता पार्टी आणि श्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल असलेली नाराजी, हे सगळे घटक लक्षात घेऊन महाराष्ट्रातली आजची राजकीय स्थिती काय आहे
असं जर विचाराल तर थोडासा अप्पर हँड आजही महाविकास आघाडीला आहे असं दिसतंय. पण जसं चित्र लोकसभा निवडणुकीला होतं की पूर्णपणे लोकांचा राग आहे, महायुतीला काही करून कॉर्नर करायचंय, त्यांना हरवायचंच आहे, अशी भावना थोडीशी निवडलेली दिसते. आणि हे याही बाजूला प्लीज करा आणि त्याही बाजूला प्लीज करा अशा अजिबात भावनेतनं आम्ही बोलत नाहीये, कारण आम्ही प्रत्यक्षात लोकात जातोय. एक लाडकी बहीण योजनेचा इम्पॅक्ट आहे, चांगला इम्पॅक्ट आहे. विशेषतः महिला ज्या सगळ्या समाज वर्गातल्या, ज्या सगळ्या आर्थिक वर्गातल्या आहेत, त्या सगळ्या आर्थिक वर्गामध्ये ह्या योजनेबद्दलचे सकारात्मक परिणाम आहेत. बऱ्याच महिला तर आम्हाला थेटपणे एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं बोलताना दिसल्या. मग त्या इचलकरंजीत बोलल्या, त्या कोल्हापुरात बोलल्या, त्या सातारात बोलल्या, त्या कराडमध्ये बोलल्या, त्या सोलापूरमध्ये बोलल्या, त्या बार्शीमध्ये बोलल्या किंवा बोलतायत. त्यामुळे एक चित्र आहे या सरकारच्या बाजूने, कारण ह्या सरकारकडे सगळ्यात सांगण्यासारखे, कारण विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुका जिंकता येतात ह्याबद्दल आता कुठल्याच राजकीय पक्षाला आत्मविश्वास राहिलेला नाहीये. आणि म्हणून विकासाच्या मुद्द्याबरोबर, कारण विशेषतः जे कॉस्मोपॉलिटन शहर आहेत आणि महाराष्ट्र हे 55-60% अर्बनायझेशन झालेलं राज्य आहे, तर या राज्यातला जो शहरी मतदार आहे त्यांच्यासाठी विकास कामांचा धुमधडाका, नवी मुंबईतल्या विमानतळावरती झालेलं नुकतंच लँडिंग, पुण्यातल्या नव्या मेट्रो प्रकल्पांची घोषणा, मुंबईमधल्या वेगवेगळ्या प्रकल्पाचं लोकार्पण, हे सगळं झालंय. प्रत्यक्षात मतदानाच्या वेळेला जे मुद्दे येतात ते अधिक भावनिक आणि थेट आर्थिक विषयक असतात. तर लाडकी बहीण योजनेचा जो सकारात्मक परिणाम आहे तो निश्चितपणे सरकारच्या बाजूने गेलेला दिसतोय. मुलींना मोफत शिक्षणाची घोषणा झालेली आहे, प्रत्यक्ष त्याच्यात अंमलबजावणीतले जे इंग्रजीमध्ये ग्लिच आपण म्हणतो ते ग्लिच आहेत, पण त्याचा सुद्धा सकारात्मक परिणाम आहे. काही म्हणजे तरुणांच्या संदर्भामध्ये आपण असं म्हणू शकतो की तरुणांमध्ये पण जे टियर 2 किंवा ज्या शहरांची लोकसंख्या 10 ते 15 लाखाच्या आतमध्ये आहेत तिथले तरुण कदाचित वेगळा विचार करतायत, आणि पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी आलेले महाराष्ट्रभरातले तरुण ते आणखी वेगळा विचार करतायत. त्यामुळं या सरकारच्या बेरोजगारी संदर्भातल्या गोष्टीमध्ये काही गोष्टी ह्या सरकारच्या बाजूने आहेत, काही गोष्टी ह्या सरकारच्या विरोधामध्ये आहेत. आता सरकारकडे सांगण्यासारखी गोष्ट काय होती तर पायाभूत सुविधांच्या संदर्भात घेतलेले निर्णय, सरकारचा निर्णयांचा धूमधडाका, थेट लोकांपर्यंत जाणाऱ्या योजना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं एक प्रकारे लोकाभिमुख सरकार आहे अशा पद्धतीचं या जनमानसावर बिंबवण्याचा प्रयत्न करणं, या गोष्टी या सरकारच्या बाजूनं अनुकूल आहेत. ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये लोकांनी उमेदवार कोण आहे हे पाहिलंच नाही. त्यांना महायुतीच्या उमेदवाराला पराभूत करायचं होतं बहुसंख्य ठिकाणी. आत्ता अशी स्थिती नाहीये. लोक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपला उमेदवार कोण आहे ते बघतायत. विशेषतः त्या ठिकाणी असलेले जे स्टँडिंग आमदार आहेत त्यांच्याबद्दल लोकांची काही विशिष्ट अशी धारणा आहे. उदाहरणादाखल 2-3 मी मतदारसंघाचं उदाहरण देईन. एक, साताऱ्यामध्ये विद्यमान आमदार जे भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये त्यांनी विकास कामं केलीत अशा पद्धतीचं चित्र आहे. तसंच चित्र मला काँग्रेस पक्षाचे जे कोल्हापूर जिल्ह्यातलेच इचलकरंजीचे आमदार जे मला दिसले त्यांच्याबद्दल पण लोकांची अशी काही विशिष्ट अशी धारणा आहे. शिरोळ मतदारसंघात पण तशाच पद्धतीने लोक विचार करतात. त्यामुळे स्थानिक आमदार कोण आहे, तो महायुतीचा आहे की महाविकास आघाडीचा आहे, किंवा अगदी बारामतीचं तर उदाहरण मला फारच युनिक वाटलं की जिथे सुप्रिया सुळे यांच्या विजयाच्या झाल्यानंतर अक्षरशः लोकांनी आदल्या उडवल्या, फटाके फोडले. त्याच ठिकाणी आज लोक म्हणतात की अजित पवार यांच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. काँग्रेस पक्षाचे जे आमदार आहेत पुरंदरचे, त्यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये एक सकारात्मक अशी भावना आहे. सो एकीकडे स्थानिक आमदार कोण आहे ह्याबद्दल लोकांचा स्वतःचा असा काही दृष्टिकोन आहे, आणि हा मोठा फरक आहे. आणि लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या विरोधामध्ये जे मतदान झालं त्याच्यामध्ये मुख्यत्वे आजपर्यंत न झालेल्या निवडणुका, पक्षांतर झाल्यानंतर ज्या घडामोडी घडल्या त्यात लोकांचा जो राग होता तो राग व्यक्त झाला आणि महायुतीला मोठा फटका बसला. हा सिग्निफिकंट बदल आहे. आता जे जातीय पोलरायझेशन झालेलं आहे ते या विधानसभा निवडणुकीमध्ये निर्णायकी ठरेल आणि काही अंशी ते सरकारच्या बाजूने जाऊ शकतं. त्याचं कारण आहे की श्री मनोज जरांगे पाटील यांचा जो संदर्भ मी घेतला की मनोज जरांगे पाटील यांनी जर महाराष्ट्राच्या मध्य भागामध्ये महायुतीच्या विरोधामध्ये भूमिका घेतली तर त्याचा फटका हा फक्त महायुतीलाच बसेल असं नाहीये. कारण मधल्या काळामध्ये 2-3 महिन्यामध्ये मनोज जरांगे पाटील हे महायुतीसाठी काम न करता म्हणजे महायुतीला पाडण्याचं काम करतायत असं एक नेरेटिव्ह पसरवलं गेलेलं आहे. ते खरं खोटं आता ते मनोज जरांगे पाटील सांगतच आहेत त्याबद्दल.
त्याचा काही ना काहीतरी परिणाम होईल आणि मराठेतर असे जे कन्सॉलिडेशन आहे ते कन्सॉलिडेशन भारतीय जनता पार्टीच्या बाजूने जाताना दिसू शकतं. हे सगळे आणि अशा पद्धतीचे काही मुद्दे हे सरकारच्या बाजूने जाताना दिसत आहेत. पण सरकारच्या विरोधामध्ये खूप मुद्दे आहेत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे महिलांच्या सुरक्षिततेचा. जशी लाडकी बहीण योजना आली तशी आणि त्या अनुषंगाने महिलांच्या संदर्भातल्या झालेल्या अत्याचाराच्या ज्या घटना आहेत त्या अगदी महिला मतदारांच्या तोंडी पण आहेत आणि त्या महिला मतदार बोलतायत की महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीयेत. महिला सुरक्षित नाहीयेत तो मुद्दा त्या लाडकी बहीण योजनेबरोबर जोडून बघतायत. दुसरा, महाराष्ट्रातली वाढती महागाई ह्याबद्दल सरकारच्या एकूणच कारभाराबद्दल अनेक प्रश्न विचारले जात आहेत. विशेषतः तेलाचा डब्बा महागला, डाळी महागल्या, वेगवेगळे अन्नपदार्थ महागले, कांद्याबद्दलची गोष्ट आहे ती पण महागली. अशा सगळ्या गोष्टी ह्या सरकारच्या विरोधात आहेत. तिसरा, शेतकरी वर्गामध्ये सरकारबद्दलची एकच एक अशी नाराजी दिसते आहे. विशेषतः सोयाबीन उत्पादक शेतकरी जो आहे तो सोयाबीन उत्पादक शेतकरी आजही नाराज आहे. दुसरा आहे तो म्हणजे कांदा उत्पादक शेतकरी. तिसरं मला खूप जनभावना पश्चिम महाराष्ट्राच्या आणि मराठवाड्याच्या मर्यादित जाणवली ती म्हणजे शरद पवार यांच्याबद्दल. ते शेती प्रश्नाचे जाणकार आहेत आणि त्यांच्या काळामध्ये शेतकऱ्यांना कमी त्रास होतो अशा पद्धतीची असलेली भावना ती शेतकऱ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी आणि त्यातल्या त्यात श्री देवेंद्र फडणवीस यांच्या एकूणच वर्तनाबद्दल मराठा समाजातला तरुण वर्ग जो आहे त्याच्या मनामध्ये नाराजी आहे आणि ती थेट नाराजी आहे. ती फक्त मनोज जरांगे पाटील काय सांगतायत त्यांच्या काय आदेश आहेत त्यापेक्षा आपल्या समाजाच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टी आहे अशा पद्धतीची जनभावना रुचलेली आहे. आता ह्याला काउंटर म्हणून जे मायक्रो ओबीसीचं संघटन भारतीय जनता पार्टीनं केलंय ते संघटन त्यांना मतामध्ये निश्चितपणे परावर्तित होईल. पण दुसरीकडे जो ह्याच संघटनामुळे मराठा समाजाची जी नाराजी आहे ती अधिक वाढताना दिसते. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती निवडणूक नको अशी सुद्धा काही आमदारांची भावना असू शकते. विशेषतः जिथे मराठा समाजाचं अधिक टोकदार असलेलं प्राबल्य अर्थात त्याला काउंटर करण्यासाठी स्वर्गवासी अण्णासाहेब जावळे यांचं नाव असलेल्या एका महामंडळाच्या अभ्यासासंदर्भात सुद्धा एक समिती गठीत सरकारनं केलेली आहे. सो असे मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यामुळं ह्या सरकारच्या विरोधामध्ये अजूनही जनभावना ही तशीच आहे. एक कॅरेक्टर आपण जर प्रत्येक व्यक्तिमत्वाचं विश्लेषण करायला गेलो तर आत्ता महाराष्ट्राच्या राजकारणात असलेले जे महत्वाचे 5-6 व्यक्तिमत्व आहेत त्यात शरद पवार यांच्याबद्दल अत्यंत सॉफ्ट कॉर्नर हा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. जसं 2019ला दिसला होता, 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसला होता. तो सॉफ्ट कॉर्नर आहे. कितीही भारतीय जनता पार्टीच्या आणि आयटी सेलनी शरद पवारांच्या विरोधामध्ये नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला तरी ते सेट होताना दिसत नाहीये. पण उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची जी जनभावना होती ती बऱ्याच अंशी कमी होताना दिसते आहे. म्हणजे उद्धव ठाकरे यांचं आत्ताच दसरा मेळाव्यातलं जे भाषण आहे ते भाषण अनेक लोकांना आवडलं नाही. लोक असं म्हणतात की तुम्ही विकासाच्या गोष्टीवरती बोला, तुम्ही काही महत्वाचे मुद्दे असतील तर ते आम्हाला सांगा. सतत तुम्ही खोके अमुक ढमुक असेच मुद्दे घेऊन भावनिक मुद्द्यावरती बोलतात ते काही लोकांना आवडताना दिसत नाहीये. काँग्रेस पक्षाच्या दृष्टीनं काँग्रेस पक्षाचे नेते जर गफलतीमध्ये राहिले आणि भारतीय जनता पार्टीनं जो हरियाणामध्ये प्रयोग यशस्वी करून दाखवला तसाच प्रयोग जर महाराष्ट्रामध्ये ते यशस्वी करते झाले तर ज्या 60-62 जागा विदर्भामध्ये आहे तिथे जर काँग्रेसची पिछेहाट करण्यामध्ये भाजपा यशस्वी झाली तर महाराष्ट्राचं चित्र काय असेल. माझं आकलन असं आहे की 1995 साली साधारणपणे 44 हे अपक्ष आमदार निवडून आले होते. त्या अपक्षाने सरकारला बोटावर नाचवलं. त्यात कृष्णा खोरे विकास महामंडळासारख्या प्रकल्पाला आता जे रामराजे निंबाळकर हे अजित पवारांना सोडून शरद पवार यांच्याकडे जात आहेत म्हणतायत त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देऊन कृष्णा खोरे विकास महामंडळाचा कारभार त्यांच्याकडे द्यावा लागला होता. जे आज हर्षवर्धन पाटील भाजप सोडून पुन्हा शरद पवार यांच्याकडे गेलेत त्या हर्षवर्धन पाटलांना मंत्री करावं लागलं. 40-44 जणांचा जो दबाव गट होता ज्यांनी पाण्याचं राजकारण केलं, ज्यांनी सत्तेचं राजकारण केलं तशीच स्थिती महाराष्ट्रामध्ये येऊ शकते. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल विशेषतः महार समाजामध्ये एक दृष्टिकोन आहे आणि तो मला बदलताना दिसतोय की भारतीय जनता पार्टीचे ते बी टीम आहेत हे जे नेरेटिव्ह किमान महार समाजामध्ये तरी आता लोकांना मान्य होताना दिसत नाहीये. अर्थात जो इतर समाज आहे तो प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर किती येईल. माझं त्याचं आकलन असं आहे
या क्षणाला, कारण अजून उमेदवार घोषित व्हायच्यात, प्रत्येक ठिकाणचे उमेदवार घोषित झाल्यानंतर माझ्या मते खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या विधानसभेची रंगत वाढेल. या क्षणाला महाराष्ट्राचं चित्र असं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात यापूर्वी जी आघाडी, जी संख्याबळ, ज्या युत्या घडल्या नव्हत्या तशा पद्धतीच्या तशा पद्धतीचा चित्र तुम्हाला बघायला मिळेल. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अपक्ष आणि फाटाफुटीतनं, फोडाफोडीतनं, बंडखोरीतनं निवडून आलेले आमदार दिसू शकतात. अनपेक्षित निकाल महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघामध्ये बघायला मिळतील. महायुतीनं जो होरा बांधलाय, महाविकास आघाडीनं जो होरा बांधलाय, तो तसाच्या तसा महाराष्ट्रातल्या विधानसभेत रिफ्लेक्ट होईल असं चित्र या क्षणाला तरी दिसत नाही. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही जरूर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. मी आणि NDTV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा आणि हे विसरू नका की तुम्हाला ज्या मुद्द्यांचं विश्लेषण हवं आहे ती करण्याची क्षमता असलेली टीम NDTV कडे आहे. त्यामुळे तुम्ही विषय पण सुचवा. थांबूया आपण इथे.